Hello students, we have to learn about lesson number 13 Pythagoras theorem. तर आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गातील पाठ क्रमांक 13 पायथागोरस थेरम म्हणजेच पायथागोरसचे प्रमेय या पाठाविषयी आज माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम पायथागोरसचे थेरम हे काय आहे हे आपल्याला अगोदर जाणून घ्यायचे. मग सर्वांना राईट अँगल माहिती आहे की गेल्या वर्षी तुम्हाला राईट अँगल झालेला आहे इयत्ता 6वीच्या क्लासमध्ये आणि राईट अँगल ट्रायंगल सुद्धा झालेला आहे. तो राईट अँगल ट्रायंगल हा अशा पद्धतीचा असतो की ज्यामध्ये एक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. म्हणून मी त्याचे एक डिफाइन लिहिलेले आहे, गेल्या वर्षी पण झालेली होती. अ ट्रायंगल विथ राईट अँगल हा 1 असायला पाहिजे. अ ट्रायंगल विथ राईट अँगल म्हणजे हा त्रिकोण एका राईट अँगल सोबत आहे. राईट अँगल म्हटले की आपल्याला 90 डिग्रीचा अँगल लगेच लक्षात येतो. म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे की अ ट्रायंगल विथ राईट अँगल इज कॉल्ड अ राईट अँगल. किंवा आपण एन अँगल वन अँगल मेजर ऑफ 90 डिग्री दॅट इज कॉल्ड आपण राईट अँगल पण म्हणतो. ज्या कोणाचं माप हे 90 अंश असतं त्याला आपण काटकोन म्हणतो किंवा राईट अँगल म्हणतो. आणि ज्या त्रिकोणामध्ये एक राईट अँगल असतो त्या त्रिकोणाला आपण राईट अँगल ट्रायंगल असं म्हणतो म्हणजेच काटकोन त्रिकोण म्हणतो. आणि ह्या काटकोन त्रिकोणामध्ये अपोजिट साइड ऑफ द राईट अँगल, अपोजिट साइड ऑफ द राईट अँगल म्हणजे या ठिकाणी अँगल बी च्या जवळ 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. हे 90 डिग्री अँगलचं साइन आहे. म्हणजेच अँगल बी हा 90 अंश मापाचा कोन आहे आणि या अँगलच्या अपोजिट साइडला, अपोजिट साइड ऑफ द राईट अँगल इज कॉल्ड द हायपोटेनस. त्याला आपण हायपोटेनस म्हणतो. म्हणजेच हा कर्ण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ही कोणती बाजू असते तर काटकोनाच्या समोरची, एकदम काटकोनाच्या समोर असणारी जी बाजू आहे त्याला आपण हायपोटेनस असं म्हणतो, कर्ण असं म्हणतो. आणि पायथागोरस थेरम हा असा आहे इन राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच काटकोन त्रिकोणामध्ये द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस म्हणजेच या AC चा स्क्वेअर म्हणा, 10 चा स्क्वेअर म्हणा किंवा या बाजूचा स्क्वेअर म्हणा, हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू, हे इज इक्वल टू चे चिन्ह, द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर टू साइड्स. ह्या दोन बाजू ज्या आहेत इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. म्हणून या ठिकाणी इतर दोन बाजू कोणत्या आहेत AB आणि BC. ह्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा हा कर्ण असतो. या कर्णाचा वर्ग जो आहे तो इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. म्हणूनच पायथागोरसचे प्रमेय काय सांगतो की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. म्हणून हा फॉर्म्युला अशा पद्धतीने तयार होतो की हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हा बेस BC, हाईट AB. किंवा आणखी वेगळ्या प्रकारे पण आपल्याला हा फॉर्म्युला सांगता येईल. हायपोटेनस स्क्वेअर म्हणजेच हे कर्ण वर्ग बरोबर वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर असं पण हा फॉर्म्युला आपल्याला तयार करता येईल. म्हणजे इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची एका बाजूला आणि एका बाजूला हायपोटेनसचा हा स्क्वेअर करायचा. सपोज here length of AB is 8, BC is 6 and AC is 10. हे एक आपल्याला उदाहरण समजून घ्यायचंय. तर ह्याच्यामध्ये हायपोटेनसचा स्क्वेअर हा लेफ्ट साइडला आपण घेतलेला आहे. मग हायपोटेनस AC साइड आहे आणि ती किती दिलेली आहे आपल्याला 10. म्हणून आपण सुरुवातीला 10 चा स्क्वेअर करणार आहोत. इज इक्वल टू बेस स्क्वेअर म्हणजेच हा पाया 6 स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर म्हणजेच AB स्क्वेअर. AB स्क्वेअर किती आहे AB आहे 8 म्हणून 8 चा स्क्वेअर. हियर 10 चा स्क्वेअर 10 10 चा 100 इज इक्वल टू 6 चा स्क्वेअर 36 प्लस 8 चा स्क्वेअर
64. मग ह्या दोघांची पण बेरीज 36 आणि 64 ची बेरीज करायची. आपण 6 and 4 10 ला आपण काय घेतो 0, कॅरी 1 and 3 4 and 6 10. म्हणजे 100च बेरीज येते. हे दोन्ही साइड ज्यावेळी इक्वल येतील त्यावेळी आपण समजायचं की हे पायथागोरसच्या प्रमेयाच्या 3 बाजू या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. म्हणून अशा पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवू शकतो. प्रॅक्टिस सेट 48. क्वेश्चन नंबर 1 आहे इन द फिगर्स बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x म्हणजे या दिलेल्या आकृतीमध्ये x ची किंमत काढायची आपल्याला. आणि हे सर्व दिलेले तिन्ही पण ट्रायंगल आहेत. हे राईट अँगल ट्रायंगल. पायथागोरसचा थिअरम जो आहे त्याचा उपयोग करून आपल्याला हे सर्व उदाहरण सोडवायचे. फर्स्ट एक्झाम्पल आहे ट्रायंगल LMN. आता या ट्रायंगल मध्ये जर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी राईट अँगल तयार झालेला आहे तो कोणता आहे तर अँगल M. अँगल M हा 90 डिग्रीचा अँगल आहे. परत LM ही साइड आपल्याला 7 दिलेली आहे. MN 24 आहे आणि लेंथ ऑफ LN म्हणजेच हा हायपोटेनस आहे. आत्ताच आपण पाहिलं होतं की काटकोनाच्या समोरची बाजू ही कर्ण असते म्हणजेच हायपोटेनस असतो आणि त्या ठिकाणी x दिलेला आहे म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची या पहिल्या फिगर मध्ये. म्हणून आन्सर लिहिताना आपण काय करायचंय इन ट्रायंगल LMN ट्रायंगलचं नेम लिहायचंय. आता या ट्रायंगल मध्ये कोणता अँगल 90 डिग्रीचा आहे ते एक सांगावं लागेल. अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री म्हणजे हा अँगल 90 डिग्रीचा आहे. मग खाली आपण कुठलाही राईट अँगल ट्रायंगल असेल आणि त्याच्यामध्ये जो अँगल 90 डिग्रीचा आहे तो दाखवल्यानंतर पायथागोरसचा थिअरम आपल्याला यूज करायचा आहे. मग खाली आपण लिहू शकतो युजिंग पायथागोरस थिअरम. युजिंग पायथागोरस थिअरम म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयाप्रमाणे किंवा प्रमेयानुसार काय होईल हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला हायपोटेनस LN. हे LN चा स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर म्हणजेच LM घ्या किंवा बेस इथे MN आहे म्हणून MN घेतलं असतो. हे MN स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर म्हणजेच LM स्क्वेअर. LN चा स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी LN ची व्हॅल्यू आपल्याला x दिलेली आहे. हे x चा स्क्वेअर इज इक्वल टू MN चा स्क्वेअर म्हणजे 24 चा स्क्वेअर प्लस LM चा स्क्वेअर म्हणजे 7 चा स्क्वेअर. हे पुढे काय होणार x स्क्वेअर इज इक्वल टू 24 चा स्क्वेअर. हे 24 जे आहे त्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला वर्ग करायचा आहे तर 24 into 24 करू शकता तुम्ही किंवा ज्या विद्यार्थ्यांना हे स्क्वेअर पाठ आहे ते विद्यार्थी डायरेक्ट लिहू शकतात की 24 चा स्क्वेअर आहे 576 आहे. हे 576 प्लस 7 चा स्क्वेअर 49 7 7 49. therefore x square is equal to या दोघांची एडिशन करायचे 9 and 6 15 carry 1 and 4 5 and 7 12 carry 1 and 5 6. x square is equal to 625. म्हणजे ज्यावेळी आपण दोन्ही बाजूंची स्क्वेअर रूट काढू म्हणजे ह्या x स्क्वेअरचं पण स्क्वेअर रूट काढायचं आहे आणि 625 चं पण स्क्वेअर रूट काढायचं. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढायचे. therefore x is equal to x स्क्वेअर चं स्क्वेअर रूट x आणि 625 चं स्क्वेअर रूट म्हणजे 625 या संख्येचं वर्गमूळ काय आहे 25.
म्हणजे x ची व्हॅल्यू काय झाली या ठिकाणी 25. हायपोटेनस एलियन जो आहे ते एलियन ची ही 25 किंमत म्हणजे x च्या ठिकाणी 25 हा नंबर असणार आहे. त्याच प्रकारे हे सेकंड एक्झाम्पल अशाच पद्धतीने सोडवायचे. इन ट्रायंगल PQR याच्यामध्ये पण राईट अँगल Q आहे. Q हा 90 डिग्रीचा अँगल आहे. म्हणून काय करावं लागेल, अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. मग या त्रिकोणामध्ये अँगल Q हा 90 डिग्रीचा आहे. लगेच आपण कशाचा यूज करतो, युजिंग पायथागोरस थेरम. म्हणजेच किंवा आणखी वेगळ्या प्रकारे लिहायचं असेल तर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या प्रमेयानुसार मग आता याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण एका बाजूला काय घेतो, हायपोटेनस. हायपोटेनस कोणता आहे बघा, राईट अँगलच्या समोरची साइड आहे PR. हे PR स्क्वेअर इज इक्वल टू हे PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. हा PR चा स्क्वेअर म्हणजे PR ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी 41. 41 चा स्क्वेअर इज इक्वल टू PQ 9 दिलेला आहे म्हणून 9 चा स्क्वेअर प्लस QR हे x दिलेला आहे म्हणून x चा स्क्वेअर. 41 चा स्क्वेअर 40 चा वर्ग 1600 आहे. तर 41 चा वर्ग किती, तर 41 गुणिले 41 करायचं 1681 म्हणजे 1681 1681 इज इक्वल टू 9 चा स्क्वेअर आहे 81 प्लस हे x स्क्वेअर. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. 1681 कडे पुढचे 81 लेफ्ट हँड साइडला काय होतील मायनस. हे मायनस 81 इज इक्वल टू x स्क्वेअर. मग 1681 मधून 81 वजा करायचे. सबट्रॅक्शन किती येणार आहे, 1600 इज इक्वल टू x स्क्वेअर. परत दोन्ही बाजूंचे स्क्वेअर रूट काढायचे. देयरफॉर x इज इक्वल टू 1600 त्याचं स्क्वेअर रूट किती आहे 40. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 40. x ची व्हॅल्यू काय आली 40. अशाच पद्धतीने आणखी आपल्याला तिसरं पण उदाहरण सोडवायचे. हियर प्रॉब्लेम नंबर 3. in triangle DEF. तिसऱ्या उदाहरणामध्ये ट्रायंगल DEF आहे आणि याच्यामध्ये सांगितलंय अँगल D हा 90 डिग्रीचा आहे. म्हणजे इथे दाखवलेलं आहे की D हा अँगल 90 डिग्रीचा राईट अँगल आहे. आपण काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. मग आपण राईट अँगल ट्रायंगल असेल तर युजिंग बाय पायथागोरस थेरम किंवा बाय पायथागोरस थेरम किंवा आपण त्या सूत्राचा वापर खाली करून ब्रॅकेट मध्ये पण पायथागोरस थेरम हे नाव लिहू शकतो, कारण आपण हे पायथागोरसच्या थेरम नुसारच सोडवत आहोत. तर बाय पायथागोरस थेरम त्याच्यामध्ये हायपोटेनस आहे EF स्क्वेअर इज इक्वल टू हे DE स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर. कारण आपला फॉर्म्युलाच आहे की पायथागोरसचा थेरम जर यूज केला तर आपण कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करतो किंवा बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे DE आणि DF या दोन बाजूंचे वर्ग आणि मध्ये प्लस
EF चा स्क्वेअर म्हणजे 17 ही त्याची व्हॅल्यू आहे म्हणून 17 चा स्क्वेअर. DE स्क्वेअर म्हणजे त्याची आपल्याला किंमत दिली नाही x दिलेली आहे x स्क्वेअर प्लस DF आहे 8 म्हणून 8 चा स्क्वेअर. आता 17 चा स्क्वेअर करायचा आहे. 17 * 17 289. 17 चा वर्ग हा 289 आहे इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर म्हणजे 8 8 चा 64. परत आणखी 289 कडे हे पुढचे 64 अलीकडे कसे येणार आहेत -64 इज इक्वल टू x स्क्वेअर. परत सबट्रॅक्शन 9 - 4 5 8 - 6 2 आणि 2 as it is इक्वल टू x स्क्वेअर. मग आपण दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढतो किंवा स्क्वेअर रूट काढतो. देयरफॉर x स्क्वेअर इज इक्वल टू 225 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे किंवा 225 चं स्क्वेअर रूट किती 50. हे x स्क्वेअर कमी करावं लागेल आपल्याला. x स्क्वेअर होतं त्याचं स्क्वेअर रूट x झालं आणि 225 आहे त्याचं स्क्वेअर रूट 50. देयरफॉर व्हॅल्यू ऑफ द x इज 50. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. आता त्याचा पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये in the right angled triangle PQR angle P is equal to 90 degree if length of PQ is equal to 24 centimeter and length of PR is equal to 10 centimeter find the length of sec QR. म्हणजे हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मध्ये अँगल P हा 90 डिग्रीचा आहे. म्हणजे जर आपण हा ट्रायंगल काढायचं ठरवलं तर काढता पण येईल आपल्याला. मग अँगल P आपल्याला फक्त 90 डिग्रीचा दाखवायचा आहे. अँगल P हा 90 डिग्रीचा दाखवल्यानंतर PQ ही साइड तुम्हाला 24 सेंटीमीटर दिलेली आहे. 24 सेंटीमीटर. परत PR हे जे आहे ते 10 सेंटीमीटर दिले. म्हणजे तुम्हाला QR काढायचे. सेगमेंट QR म्हणजेच या ट्रायंगल मधला हायपोटेनस जो आहे त्याची लेंथ काढायची. हे अशा पद्धतीने आपण फिगर काढून पण त्याचे माप या ठिकाणी ठेवू शकतो. आणि इथं जर विचार केला तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये हायपोटेनस कोणता आहे ते लक्षात येत नाही. त्याच्यासाठी फिगर तुम्हाला काढावीच लागेल. आता लक्षात आलं असेल की विद्यार्थ्यांच्या की हायपोटेनस हा QR आहे किंवा RQ आहे. आन्सर मध्ये तुम्ही काय लिहू शकता? इन ट्रायंगल PQR अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री हे तुम्हाला दिलेले. मग 90 अंशाचा अँगल P आहे. युजिंग बाय पायथागोरस थेरम पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्हाला सुरुवातीला लेंथ ऑफ QR चा स्क्वेअर करावा लागेल. लेंथ ऑफ QR स्क्वेअर इज इक्वल टू त्याचबरोबर लेंथ ऑफ PQ स्क्वेअर लेंथ ऑफ PQ स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ PR स्क्वेअर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. QR हे आपल्याला दिलेलं नाही त्याची लेंथ काढायची आहे. PQ ही साइड आपल्याला किती दिलेली आहे 24 सेंटीमीटर म्हणून 24 चा स्क्वेअर करावा लागेल प्लस
PR हे 10 सेंटीमीटर दिलेलं आहे, म्हणून 10 चा स्क्वेअर करावा लागेल. 24 चा वर्ग याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये झाला होता 576 प्लस 10 चा स्क्वेअर किती 100. या दोघांची बेरीज 676. लेंथ ऑफ QR स्क्वेअर इज इक्वल टू 676 आलं. मग दोन्ही बाजूंचे आपण स्क्वेअर रूट काढतो. बोथ साइड से आपण स्क्वेअर रूट काढणार आहोत. Therefore, length of QR is equal to 676 चा स्क्वेअर रूट आहे 26, म्हणजे 676 हा 26 चा वर्ग आहे 26. आणि सेंटीमीटर मध्ये सर्व तुम्हाला हे साइड्स दिलेले आहेत, लेंथ दिलेले आहेत, म्हणून मला लेंथ ऑफ QR किंवा सेक QR is equal to 26 सेंटीमीटर इज द आन्सर. आता तिसरा प्रश्न जर पाहिला तर आपण त्याच प्रकारचा आहे. अगदी याच प्रकारे राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यात पण अँगल एक 90 डिग्रीचा दिलेला आहे तुम्हाला m, आणि फाइंड द लेंथ ऑफ सेक mn असं सांगितलं आहे. तो तुम्ही घरी पण सोडवू शकता त्याच आधाराचा असल्यामुळे. ओके सर. मग त्याच्या पुढचा प्रश्न आहे चौथा. द टॉप ऑफ अ लॅडर ऑफ लेंथ 15 सेंटीमीटर reaches a window 9 मीटर above the ground. म्हणजे या ठिकाणी एक लॅडर लावण्यात आलेली आहे. समजा आपण हे अशा पद्धतीची हाईट आहे आणि ही लॅडर अशी लावली आहे, आणि हे सपोज हे खालचं ग्राउंड आहे. समजा त्याला A नाव दिलं वरच्या टोकाला, खाली हे B आणि हे C. हा राईट अँगल B जवळ तयार होणार. द टॉप ऑफ अ लॅडर ऑफ लेंथ, हे टॉप म्हणजे वरचं टोक, 15 मीटर रीचेस, म्हणजे हे 15 मीटर आहे. अ विंडो 9 मीटर अबोव द ग्राउंड, आणि ह्या ग्राउंड पासून BC हे ग्राउंड आहे, ह्या BC या ग्राउंड पासून वरचं विंडोचं टोक हे 9 मीटर वर आहे, 9 मीटर अंतरावर आहे ती खिडकी. पुढे सांगितलंय व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल अँड दॅट ऑफ द लॅडर. आता बेस ऑफ द वॉल हा पाया भिंतीचा, आणि लॅडर हे सीडीचं खालचं टोक, ह्या दोघांमध्ये किती अंतर आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. त्या वॉल मध्ये आणि त्या सीडी मध्ये हा जो ग्राउंडचा भाग आहे हे अंतर किती विचारलेलं आहे तुम्हाला, म्हणजे BC चा आपल्याला लेंथ काढायची. मग इथं पण अशाच पद्धतीनं तुम्हाला माहिती लिहायची असेल तर लिहू शकता की AC इज अ लॅडर, परत BC इज अ ग्राउंड, आणि परत टॉप ऑफ विंडो इज A. अशा पद्धतीने तुम्ही माहिती लिहू शकता. या ठिकाणी A जे आहे ते विंडोचं टोक आहे 9 मीटर अंतरावर ग्राउंड पासून, आणि लॅडर पासून 15 मीटर अंतरावर आहे. या ठिकाणी विंडो आहे. इन ट्रायंगल ABC एंगल B इज इक्वल टू 90 डिग्री. एंगल B हा 90 डिग्रीचा आहे. परत युजिंग बाय पायथागोरस थेरम here hypotenuse is AC, length of AC square is equal to length of AB square
स्क्वेअर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज लेंथ ऑफ AC स्क्वेअर मीन्स इथं 15 मीटर दिलेला म्हणून 15 चा स्क्वेअर AB स्क्वेअर हे 9 आहे हे 9 स्क्वेअर प्लस BC आपल्याला काढायचे विचारलेले ते लेंथ ऑफ BC स्क्वेअर ॲज इट इज आता 15 चा स्क्वेअर 225 इज इक्वल टू 9 चा स्क्वेअर किती आहे 81 प्लस लेंथ ऑफ BC स्क्वेअर परत 225 कडे 81 कसे होतील -81 इज इक्वल टू लेंथ ऑफ BC स्क्वेअर परत 225 मधून 81 लेस करा 5 - 1 4 आणि 22 - 8 22 मधून 8 वजा करा हे 14 राहते 14 म्हणजे 144 ही सबट्रॅक्शन आली लेंथ ऑफ BC स्क्वेअर ॲज इट इज देयरफॉर लेंथ ऑफ BC दोन्ही बाजूंचे आपण स्क्वेअर रूट काढणार आहोत लेंथ ऑफ BC स्क्वेअरचा स्क्वेअर रूट लेंथ ऑफ BC आणि 144 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे 12 हे 12 सर्व लेंथ आपल्याला मीटर मध्ये दिलेले आहे म्हणून मीटर परत आपण खाली वाक्य लिहू शकतो की आपल्याला डिस्टन्स विचारले व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल अँड दॅट ऑफ द लॅडर तर डिस्टन्स ऑफ बेस ऑफ द वॉल अँड द लॅडर इज 12 मीटर असं आपण वाक्य खाली पूर्ण लिहू शकतो अशा पद्धतीनं ते वाक्य पूर्ण लिहावं लागेल तुम्हाला बेस ऑफ द वॉल अँड द लॅडर डिस्टन्स ऑफ 12 मीटर याही प्रकारे तुम्ही लिहू शकता